कार्यक्रम आपण हातामध्ये घेतलेले आहेत, ज्यात सगळ्यात महत्त्वाचा माननीय मोदी साहेबांनी आमच्या शेतकऱ्यांकरता त्या ठिकाणी किसान सन्मान योजना आणली आणि आम्ही देखील त्याच्यासोबत नमो किसान सन्मान योजना आणली। 12,000 रुपये आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज या ठिकाणून जाणार आहेत। एवढंच नाही तर आपल्याला माहिती आहे, आम्ही सांगितलं होतं की शेतकऱ्यांना आम्ही दिवसा वीज देऊ, त्याच्याकरता आम्ही विजेचं त्या ठिकाणी सोलरायझेशन सुरू केलं। रामराम शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर मुळे आपल्या सर्वांचं बळीराजा यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। तर शेतकरी बांधवांनो, आत्ताचा जो आपण व्हिडिओ बघितला होता ते होते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब। तर यांच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधीच्या 6व्या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे। शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 6वा हप्ता कधी येणार त्या संदर्भात एक आपण डिटेलमध्ये अपडेट आपण पुढच्या 2 ते 3 मिनिटाच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर शेतकरी बांधवांनो व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी बांधवांनो, आताच आपण जो व्हिडिओ बघितला होता ते होते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब। तर यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं की केंद्र सरकारच्या धर्तीवर PM किसान योजना राबवली आणि त्या योजनेचे वार्षिक शेतकरी बांधवांना 6,000 रुपये व त्याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून महायुती सरकारच्या माध्यमातून राबवली गेलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना। तर या योजनेचे आतापर्यंत शेतकरी बांधवांना 5 हप्ते व त्याचबरोबर PM किसान योजनेचे आतापर्यंत शेतकरी बांधवांना 18 हप्ते वितरित झालेले आहेत। तर शेतकरी बांधवांनो, आता PM किसान योजनेचा 19वा व नमो शेतकरी महासन्मान निधीचा 6वा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकत्र येणार आहे। डिसेंबर अखेरीस शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या दोन्ही हप्त्याचं वितरण होणार आहे। एकत्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 5,000 रुपये येणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, आणि त्याचबरोबर जर बघितलं तर आपण PM किसान व नमो शेतकरी महासन्मान निधीचे आपल्याला वार्षिक 6,000 म्हणजे 12,000 रुपये शेतकरी बांधवांना येत गेले। तर आता PM किसान योजनेचा हप्ता वाढणार आहे व नमो शेतकरी योजनेचा सुद्धा हप्ता वाढणार आहे व शेतकरी बांधवांना एकत्रित आता वार्षिक 15,000 रुपये या दोन्ही हप्त्यामधून येणार आहेत। तर शेतकरी बांधवांनो, येणाऱ्या कोणत्याही डिसेंबर महिन्याच्या कोणत्याही क्षणी म्हणजे डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत कोणत्याही दिवशी नमो शेतकरी व PM किसान योजनेच्या 19व्या व नमो शेतकरी महासन्मान निधीच्या 6व्या हप्त्याचं वितरण होऊ शकतं। तर त्यात आता महाराष्ट्र राज्याचं हिवाळी अधिवेशन चालू आहे। त्या हिवाळी अधिवेशनामध्ये या नमो शेतकरी महासन्मान निधीच्या हप्त्यासाठी निधीसुद्धा उपलब्ध करून लवकरात लवकर नमोचा 6वा राज्य सरकारच्या माध्यमातून या हप्त्याचं वितरण एक नियोजित कार्यक्रम ठेवून त्या हप्त्याचं वितरण होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही PM किसान योजनेचा 18 हप्त्यामधले काही हप्ते वितरित झाले असतील व त्याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या धर्तीवर दिली जाणारी नमो शेतकरी महासन्मान निधीचे 5 हप्त्यापैकी काही हप्ते जर वितरित व्हायचे राहिले असतील तर त्या शेतकरी बांधवांनी आपण आपली बेनिफिशियल स्टेटस लवकरात लवकर चेक करून घ्यावं। कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून 2 ते 3 महत्त्वाच्या अशा अटी घातल्या होत्या। त्या अटी ज्या शेतकरी बांधवांच्या पूर्ण नव्हत्या, म्हणजे पहिली अट होती म्हणजे KYC असणे, दुसरी म्हणजे बँक खात्याशी आधार संलग्न असणे, तिसरी म्हणजे लँड सिटिंग नंबर येत असणे। हे 3 डॉक्युमेंट ज्या शेतकरी बांधवांची बरोबर नव्हती त्या शेतकरी बांधवांना अद्यापही नमोचे 5 हप्त्यापैकी काही हप्ते व PM किसानचे 18 हप्त्यापैकी काही हप्ते वितरित झालेत। तर शेतकरी बांधवांना आता PM किसान योजनेचा 19वा व नमो शेतकरी महासन्मान निधीचा 6वा हप्ता एकत्र येणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपली ही बेनिफिशियरी स्टेटस लवकरात लवकर आपल्या मोबाईलवर चेक करू शकता किंवा महाई सेवा केंद्रावर जाऊन सुद्धा चेक करू शकता। आपले डॉक्युमेंट बरोबर असतील तरच आपल्याला PM किसान योजनेचा 19वा व नमो शेतकरी महासन्मान निधीचा 6वा हप्ता शेतकरी बांधवांना एकत्र येणार आहे। शेतकरी बांधवांना 5,000 रुपये या हप्त्यामध्ये वितरित होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, हे होतं नमो शेतकरी महासन्मान निधीच्या 6व्या हप्त्या संदर्भात व PM किसान योजनेच्या 19व्या हप्त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट। ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला। तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित तसेच वसमत मार्केटमध्ये हळद बाजारभाव संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। चला तर शेतकरी बांधवांनो, तुर्तास इथे थांबतो, तुमची रजा घेतो। तोपर्यंत धन्यवाद।